एक ज्योत जाधव कुळाची ज्योत, एक ज्योत तुमच्या कुळाची ज्योत, माझ्या कुळाची ज्योत, रामाच्या कुळाची ज्योत, दशरथाच्या कुळाची ज्योत, अयोध्येच्या कुळाची ज्योत आणि द्वारकेच्या कुळाची ज्योत, त्याच्या साक्षीत सर्वांचे कुल धर्म श्रद्धेय ज्योत स्वरूप जे प्रेरणात्मक आहे पूर्वज आणि आपले आई आणि वडील दैवत प्रथम यांना मी या ठिकाणी नमन करतो, त्यांचं प्रथम स्मरण करतो, ते केलं पाहिजे. चंद्रभागेच्या तीरी पंढरी मान्य करून गेले पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीत की आई वडील दैवत प्रथम, म्हणूनच आपण सगळ्या गोष्टीत आई वडील दैवत प्रथम मानतो. आणि हा जो 16 सुरू आहे कोजागिरी पासून त्रिपुरारी पौर्णिमा पर्यंतचा कार्तिक स्नानाचा, हा जो कार्तिक स्नानाचा हा पूर्ण महिना जो आहे, हा जो मास आहे, त्याची आज सांगता होत आहे. आणि या पूर्ण महिन्याभरामध्ये काकडा आरतीचा जो नियमितपणे जो नित्यक्रम सुरू झाला तो याच्यासाठी सुरू झाला या ठिकाणी की आपलं श्री संत गजानन महाराज संस्थान आणि हनुमान संस्थान परमभक्त श्रीराम भक्त हनुमान यांचं संस्थान बांधकाम चालू असल्यामुळे त्या जागेच्या पर्यायी जागा म्हणून या ठिकाणी आईकडे शितोळे महाराज गेले होते की आम्हाला जागा मिळू शकेल का. आई म्हणाली देव माझ्याकडे चालून आले, जागा पूर्ण आहे, मी स्वतः हजर आहे, माझे मुलं हजर राहतील. तर आमच्या तिघायचा प्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक दिवशी काही दिवशी या ठिकाणी हजर होतो. तर हा जो काकडा आरतीचा निरंतर भक्ती नामाचा ज्योत स्वरूप प्रज्वलित असलेला हा जो ठेवा आहे, हा आमचा पूर्वपुल्यन बाबापासून चालत आला आणि तो लाभला असं मी मानतो. या काकड सोहळ्यासाठी ब्रह्ममुहूर्तापासून सूर्योदयापर्यंतचा क्रम सिक्वेन्स मध्ये जर कोणी चालू ठेवला असेल तर आळंदीचं जे संस्थान आहे जोग महाराजाचं त्यांनी स्थापन केलं, त्यांचे त्यावेळचे जे विद्यार्थी आहेत ते परमपूजनीय शितोळे रामकृष्ण महाराज शितोळे त्यावेळचे विद्यार्थी आज आमचे गुरु आहेत. त्यांना या गुरुच्या माझा भाव व्यक्त करताना त्यांना मी प्रणाम करतो. त्यांच्याकडे शितोळे महाराजाकडे एकदा आणि शितोळे महाराज स्वागतासाठी आपण एकदा टाळ्या वाजवा. कुठलंही कार्य एका व्यक्तीच्या स्वरूपात होत नाही, त्यासाठी सहकार्याची निरंतर आवश्यकता असते आणि ती पूर्णतः त्यांचे सहकारी नेताजी काळे यांनी त्यांचंही मी या ठिकाणी जाधव परिवाराच्या या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमात सुमधुर संगीताची आवश्यकता असते, लिहिण्याला 7 पेटीची आवश्यकता असते. आमचे म्हणजे आमच्या बाबांचे मित्र पुंडलिकराव पोफळे आणि त्यांचे सुपुत्र श्रीधरराव, त्यांचे सुपुत्र आमचे विजय पोफळे यांनी सुमधुर संगीतात काकड आरतीमध्ये महिनाभर हा सुमधुर या ठिकाणी प्रज्वलित ठेवला. आई सरस्वतीचा विना त्याला साथ दिली, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करून आभार मानतो. कोजाग्रत महादेव आणि पार्वती कोजागिरी पासून कोण जागा आहे असं प्रस्थान करून भ्रमण करत असते. या ठिकाणी सगळे जागे होते आणि कालची जी कार्तिक एकादशी आहे दरवर्षीप्रमाणे या मावल्यांनी आपल्या औक्षण ताट दीप प्रज्वलित करून या ठिकाणी जो भक्ती भावनेचा आपला प्रदर्शित सादर केला, भाव व्यक्त केला, त्यांच्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. राजमाता जगज्जननी जगदंबेचं जे अनुष्ठान केळापूर त्या आईला मी आणि तुळजाभवानीला या ठिकाणी नमन करतो. राजमाता जिजाऊ साहेबांचं सिंदखेड आल्या त्या धाग्यातून आमची आई कासाबाई शामराव जाधव यांनी सतत निरंतर त्यागाची परिश्रमाची संस्काराची जी आमच्यावर हातोटी ती त्या आईला मी नमस्कार.